मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850051558. पुन्हा मोबाईल नंबर लक्षात ठेवा, व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850051558. आज 4/4/2025 एप्रिल महिना सुरू झालेला आहे. आज शनिवार आहे, रात्रीचे 9 वाजत आहे. राजश्री मोहनराव जडे शिरपूर यांनी आज आठवण दिली आत्ताच की त्यांची धनुराशी आहे, तर आज धनुराशी सांगावी म्हणून. क्रमाक्रमाने राशी येतेच. आपण काल तुला राशी तर बघितलं, आता पुढच्या राशी बघूया. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या भविष्यवाणीला सुरुवात करूया. भविष्यवाणी ही महिन्याची आपण देत आहोत. काही वेळा आपण सप्ताहाचे पण देतो. देशदूत दिवाळी अंक, दिशावर व्यापार पुण्याहून निघणारा अंक यांना आपण वार्षिक भविष्यवाणी याच्यात देतो. दिशावर व्यापारला आपण 2 लेख लिहितो. एक लेख व्यापारी वृत्तासाठी असतो आणि एक भविष्यासाठी. ते 12 महिन्याचं भविष्य असते. आता पावसाळ्यामध्ये भविष्यवाणी दिवाळीची लिहिण्याला सुरुवात होईल, त्याशिवाय पूर्ण होणार नाही. कारण मी कुठल्याही कॅम्प्युटरचा आधार घेत नाही, कुठल्याही अविश्वसनीय अशा पुस्तकांचा रेफर घेत नाही. जे पारंपरिक ज्योतिष आहे, शास्त्र पद्धतीचं आहे, त्याच्यानुसारच मी भविष्यवाणी करत असतो. वर्तमान आपण एप्रिल महिन्याचं करतो आहोत. 4 तारीख होऊन गेली आहे. आज 9 वाजलेल्या रात्रीचे. जरा उशीर झाला. वास्तविक पाहता मार्चच्या एंडिंगमध्ये ही भविष्यवाणी मार्गदर्शन आपल्याला व्हायला हवं होतं. काही कारणं असतात. एकटा जीव, पण सदाशिव नाही. खूप कष्ट आहे, दुःख आहे, समस्या आहे, व्याप आहे. सर्व काही मला एकट्याला करावं लागते. माझी पत्नी स्वर्गीय हे गुरुवर्य होत्या. त्यांचा आधार मला बराचसा होता. मी जे काही लिहित होतो ते 75% ते लिहून घेत होते, ते सांगत होते, आणि मी 25% मी माझं विवरण देत होतो. पण आता मला सर्वस्व एकट्याने करावं लागते आहे. तरी पण मी जे हे बोलतो आहोत, मार्गदर्शन करतो आहोत, ही जी हिंमत आहे, ही ताकद आहे, विचार आहे, बुद्धी आहे, ही सर्व माझी स्वर्गीय पत्नी गुरुवर्य सौ निर्मला बोरकर यांचीच आहे. स्वर्गात गेल्यावरही ते मला पाठिंबा देत आहे. 2023 सप्टेंबरला त्या गेल्या, 13 तारखेला. 14 तारखेला त्यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी अग्निडाग दिला गेला. किती दुःख माझ्या मनात आहे. तरी पण त्या दिवसापासून वस्तू सापडेनाशा झाल्या आहे. फोंटन सापडत नाही, कुठे ग्रंथ सापडत नाही, कुठे पंचांग सापडत नाही, कुठे कुंडली सापडत नाही, कुठे लेखन लिहिलेलं आपण आहे, अर्धवट झालेलं आहे, पूर्ण करायचं आहे, ते पण सापडत नाही. मग एक प्रयोग म्हणून, तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणत असाल, पण मी त्याला श्रद्धाच म्हणतो. माझ्या पत्नीची प्रेरणाच म्हणतो. मी तिच्याजवळ अगरबत्ती दिवा लावतो आणि सांगतो
की मला ती वस्तू कुठे ठेवली आहे तूच सांग, आणि मला क्षणभरात ती वस्तू सापडते. असाच चिनावालच्या एक स्त्रीने तिच्यासमोर मागणी केली, फोटोसमोर, विवाह होऊ द्या लवकर या वर्षी तरी, आणि त्या मुलाचा विवाह झाला. ती स्त्री माझ्याशी काहीही बोलली नाही. फोटोपुढे एक पोतभर नारळ ठेवून दिले. आता मी पोतभर नारळ काय करायचे, वाटून दिले सगळे, कारण तिचा नवस पूर्ण झालेला होता, विवाह झालेला होता. दुसरी एक गोष्ट अशी होती की खूप आजार पण होतं घरामध्ये, गंभीर आजार होतं, सांगता येत नाही असं. माझ्याकडे प्रश्नविद्या विचारायला आली आणि कळत न कळत नमस्कार करून ती काय बोलली तिच्या फोटोजवळ कोणास ठाऊक. आणि नंतर मग मात्र तिने ती बोलली, ती असती तर मी साडी चोळी ब्लाऊज पीस वगैरे आणलं असतं, परंतु ती गेली, मग तुम्ही कोणाला देणार हा एक प्रश्न होता. मग तिनेच माझ्यासाठी वस्त्र आणले. त्या गंभीर समस्येतून मुक्त झाल्या होत्या. त्याच प्रेरणेने मी आता माझी वस्तू कुठे काही हरली गेली, मनोकामना काही राहिल्या गेल्या आहेत तर नाहीच आहे माझ्या, तिच्यासाठी एक अचानकपणे मला एक तिचा आणि माझा एकत्रित असलेला फोटो सापडला. जीर्ण झाला होता, पण तिचा आणि माझा आवडता होता. तो बऱ्हाणपूर अशरफ पेंटरने काढल्या होता, त्या लाकडी डब्यातून हात घालून काळ्या कपड्यातून काढता तो. आणि त्याच्यामागे जवळ एक रवी आर्ट म्हणून जळगावचे असं लिहिलेलं आढळलं, एक कागद म्हणून. तर माझ्या मोठ्या मुलाचं अलंकार ज्वेलर्सच्या याच्यामध्ये एक स्त्री लेडीज चित्र आम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलं होतं. आता त्यांचा पत्ता काही मला माहीत नव्हता, पण तेवढं होतं. पण तो मी दिवसभर शोध करून शोधला आणि मी तो फोटो टाकलेला आहे. तो मिळाला, एक दुसरा येईल तेव्हा. पण तो पहिला फोटो मोठ्या मुलाला अलंकार बोरकर यांना दिला आहे. दुसरा फोटो हा विक्रम बोरकरला द्यायचा आहे आमची स्मृती म्हणून. तो फोटो मी टाकलेला आहे, पण व्हिडिओत आलेला नाही, व्हिडिओमध्ये येईलच. असं ही आख्यायिका आज आपण करत संपवत असताना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो. आणि आजचं एप्रिल महिन्याचं जे भविष्यवाणी आहे ते मार्गदर्शन मी सुरू करतो. आपल्याला आता वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असतो. वृश्चिक राशीचे लोक स्वाभिमानी, अभिमानी, मानी असतात. शेंडी तुटो या पारंबी तुटो, परंतु ही जिद्दीने पुढे उभे राहतात. अव्याहत श्रम करतात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद यांची शेवटपावतर असते. पण हे प्रामाणिक असतात, सत्यवादी असतात. यांना पत्नी पण तशीच मिळते. पण यांच्याशी जो विद्रोह करतो तो संपतो, हे लक्षात घ्या. माझ्याशी अनेकांनी विद्रोह केले माझ्या आयुष्यात. विद्रोह करणारा एकही मनुष्य आज जिवंत नाही आहे. म्हणून मला माझ्या 78 वयात कोणी चर्चा करणारा मनुष्य नाही, मित्र नाही, परिवार नाही. राव्या गावात कुठे बैठक नाही, कुठे जावं, मन मोकळं करावं असं पण राहिलेलं नाही. माझे भाऊ शरदराव होते 5 वर्षांनी मोठे, त्यांचं पण निधन ही गेल्यावर 2 महिन्यांनी झालं. ही सौभाग्यवती गेली. माझा भाऊ गेल्या असल्या कारणाने माझी वहिनी विधवा राहिली. ही परंपरा त्यांनी कायम ठेवली, माझ्या पत्नीने मोडीत काढली. ते भाऊ पण त्यांच्याशी बोलत होतो. मी लहान होतो, ते मोठे होते 5 वर्षांनी. सख्य होतं, प्रेम होतं,
बोलाचालाला मनुष्य होता, भाऊ होता, दादा होता, तोही राहिलेला नाही. अशा ह्या याच्यामध्ये हे वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ आहे, 8 क्रमांकाची राशी आहे आणि कुंडलीमध्ये 8 क्रमांक हा मृत्यूचा क्रमांक असतो, लक्षात घ्या. म्हणजे वृश्चिक राशीच्या समोर जो कोणीही द्रोह करेल, विश्वासघात करेल, पैशाचा, आर्थिक व्यवहाराचा, त्याचा मृत्यू अटळ आहे. अनेक मृत्यू मी ह्या योगाने पाहिले आणि अनेक काही राहिले आहे. ते माझ्या पत्नी संबंधित मृत्यूस कारण आहे. ते भाग्य मला लाभलं तर फार बरं होईल, थोडंसं समाधान प्राप्त होईल. पण अटळ आहे, चुकत नाही. कोणाचीही वृश्चिक राशी असो, माझी असो, कोणाची असो, त्यांच्या बाबतीत हेच आपल्याला कळून येते. कारण यांचा मंगळ तीव्र असतो. मेष राशीचा मंगळ आणि वृश्चिक राशीचा मंगळ याच्यात खूप तफावत आहे. मेष राशी प्रारंभाची आहे, 1 नंबरचे उदयमान आहे, जिवंत करणारी आहे. पण वृश्चिक राशी ही जिवंत राहून मृत्यू देणारी आहे शापामुळे. असा हा फरक आहे. आणि मेष राशी आणि वृश्चिक राशीमध्ये मृत्यू षडाष्टक योग होतो. मेष राशी प्राणदाता, वृश्चिक राशी मृत्यूदाता. वृश्चिक राशीच्या 7.5मध्ये मात्र शनी हा कोपित होतो, क्रुद्ध होतो आणि बहुतांशी 7.5 मृत्यू पण येतो. माझ्या पत्नीला 7.5 ही ढय्या 7.5 होती, त्यावेळेला तिचा त्यात मृत्यू झालेला. परंतु तिची पत्रिका दीर्घायुषी होती आणि ज्यांचं मृत्यू कारण झालेला त्याची कन्या राशी होती. मला ते समजत नव्हतं, कारण वृषभ राशी मारक स्थानात होती. मी खूप शोध घेतला की इथे ज्योतिष खोटं ठरते की काय. परंतु त्यांचेच पुजारी माझ्याकडे आले आणि सांगितलं की ती व्यक्ती वृषभ राशीची आहे आणि माझं भविष्यवाणी त्या योगाने खरी ठरली. पाहूया, पुढे जाऊया. वृश्चिक राशी अनुभवातून शहाणे व्हा. वृश्चिक राशी बहुतेक दानधर्म करते, एकनिष्ठ असते, मुलांना, सुनांना, नातवांना, पणतूंना सर्व देऊन देते आणि पुन्हा शून्य होते आणि पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या वृश्चिक राशीत असते. वृश्चिक राशीला समजणाऱ्या व्यक्ती फार थोडे असतात आणि ना समजत अशी कृत्य करतात, त्यामुळे तो भोगावा लागत असतो. हे माझं विधान आपण शोधनबुद्धीने इतरांच्या बाबतीत शोधून काढावं आणि बघावं, असं आव्हान आहे. वृश्चिक अनुभवातून शहाणे व्हा. वृश्चिक राशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास महिना हा आपणास तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कभी गम कभी खुशी, कधी नफा कधी नुकसान, कधी सुख कधी दुःख, असा संमिश्र महिना हा असणार आहे. आपण संसाराच्या बाबतीत, नातेवाईकाच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत जे भावना ठेवतात आणि भावनेने जे कार्य करतात, तर वृश्चिक राशींना मी सांगूच शकतो की आता भावनेला पूर्ण विराम द्या आणि आता वयोवृद्ध जी मंडळी आहे त्यांनी स्वतःचा विचार करून कार्य करा. हे माझं भाष्य नाही, हे ज्योतिषशास्त्रातलं वाक्य आहे. काही अशा घटना आपणास त्या रुचणार नाही, आवडणार नाही, तर पण त्या डोळ्यासमोर घडणार आहेत. याबाबत आपण या घटनाबाबत केवळ बघ्याची भूमिका घ्यावी, मनावर त्याचे परिणाम होऊ देऊ नका. या घटनेला नजरेआड आपण करावेत. या घटनेचे परिणाम योग्य अगर अयोग्य कसेही होऊ द्यावेत, त्याचा विचार आपण करू नये. याबाबत आपण आपले स्वभावाला मुरड घालावी. कौटुंबिक प्रश्न असतील तर ते नशिबावर सोडून द्यावे. त्याबाबत कुणालाही सांगू नये व मार्गदर्शन पण करू नये. जे जे समोर येईल, जे जे घडेल ते आपण बघून सोडून द्यावे. जसे कर्म घटना घडवणारी असतील त्यांना ती भोगू द्यावी. परमेश्वराने देखील कर्म बदलवण्याचा प्रयत्न केलेला नाही हे लक्षात ठेवावे.
आपण आपले मुलाबाळात, कुटुंबात, समाजात सर्वश्रेष्ठ ठरणार आहात. मुलांनी दूरवर प्रवास करू नये. अपघात व्हायची संभावना आहे. आपल्या मुलांना काही गर्भवती महिला असतील तर त्यांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे. डिलिव्हरी असेल ह्या महिन्यात एप्रिल 2026च्या, तर सिझरचा सल्ला आपल्याला मिळाला असेल तर आपण तो तडकाफडकी मानू नका. 2-3 डॉक्टरांना दाखवल्याशिवाय सिझर करू नका. बहुतेक ज्योतिषशास्त्राप्रमाणे नॉर्मल डिलिव्हरीचे योग आहेत. शासकीय डॉक्टरांचा विचार अवश्य या बाबतीत घ्यावा. विद्यार्थी आपण स्वतः असाल तर आपण इतर स्पर्धा परीक्षात पण भाग घ्यावा. यशाची संभावना आहे. ग्रहसंकेत असे असताना आपण कुठली काळजी करू नका. कल्पनेवर आपण राहू नका. वाहन सत्वात चालू नका. गोड पदार्थाचे पथ्य पाळावे. जवळचे मित्र असो, नातेवाईक असो, तरी पण आपण आपली मते कुणालाही सांगू नये. ह्या एप्रिल 2026चे महिन्यात आपण स्वतःसाठी जगावे. इतरांचा विचार मुळीच करू नये. शुभ दिनांक 1, 2, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 20, 21, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 हे शुभ तारखा आहेत. अशुभ तारीख दिनांक 3, 4, 5, 17, 18, 19, 22, 23. उपासना. संपूर्ण एप्रिल 2026 हा महिना कमीत कमी बोलावे. तर स्वकीयाचे मार्गदर्शन करू नये आणि मनाप्रमाणे जीवन जगावे. 9 नंबरची राशी धनुराशी. धनुराशीचे लोकांना गोड पदार्थ जास्त आवडतात. टापटीप राहण्याची सवय असते. खुशाल लोक हे असतात आणि आदर्श संसार करण्याकडे यांचा प्रयत्न असतो. आतापर्यंत त्यांनी जे भोगलं आहे त्या भोगातून निष्ठून जाण्याचे आणि त्यातून भरारी मारण्याचे योग यांच्या हातात असतात. आणि हे मुलांच्या बाबतीत सतर्क राहतात आणि मुलांच्या बाबतीत हे कोणाशीही युद्ध करायला, शत्रू व्हायला तयार असतात. या चांगल्या सत्यवादी असतात, प्रामाणिक असतात, धार्मिक असतात, श्रद्धावान असतात. पण याच स्वभावामुळे या अनेकांच्या ठिकाणी गोत्यात येतात. चुकीच्या माणसाशी यांचा संबंध येतो. त्यानुसार यांनी चालले बोलणे वागणे केले तर यांचं अपरिमित नुकसान होते आणि हे दुष्कीर्ती यांची मग पुढे होत जाते. अशी शोकांतिका या धनुराशीच्या व्यक्तींच्या शेवटच्या जीवनात येते. असं असताना ह्या व्यक्तींनी कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न जसा मुलाबाबतीत करतात तसा सर्व कुटुंबीय, जे एकत्रित कुटुंब, एकत्रित घराणं जे 10-20 लोकांचं असते त्या बाबतीत विचार करावा. जशाच तसे वागण्याचा प्रयत्न हा सोडून द्यावाचा असतो. कारण आपली जी ख्याती आहे, आपला जो गुरुस्वामी आहे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. आता गुरु म्हणजे गुरुदत्त. इतरत्र कोणाची पूजा अर्चना तुम्ही करू नका. आपलं गुरुदत्त म्हणजे बृहस्पती आणि कुळदेवी, कुळाचार आणि कुळवैभव देवता यांचंच पूजन, तिसऱ्याचं पूजन करू नये. स्त्रिया असतील तर सासू सासरे, मुलं असतील तर आई वडील, प्रथम वंदन, नंतर इतरांना चंदन लावण्याचा प्रयत्न करावा. असा योग या ठिकाणी संसारात संस्काराची पेरणी करण्याचं ध्येय तुम्हाला लाभणार आहे. तुमचं या एप्रिल महिन्यात जमा खर्च समाज करणार आहे, जवळचे लोक करणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करण्याची अधिक शक्यता आहे, म्हणून पेपरामध्ये कमी गुण मिळवू नका. भावना म्हणजेच धनुराशी, धनुराशी म्हणजेच भावना, असा खेळ ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. धनुराशी समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल महिना हा महिना आपणास खास ग्रहगुलांनी संसारात रममाण होण्यासाठी दिलेला आहे. असेच म्हणायला हवे, आपला स्वामी गुरु ग्रह हा आपले धनुराशीवर पूर्ण दृष्टी टाकत आहे. किती भाग्यवान आहात तुम्ही.
भाग्य घ्यायचं की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. स्वतःचा गुरु स्वतःच्या राशीवर लक्ष देणं, दृष्टी टाकणं हे महान योग आहे. आता स्वतःचा गुरु याचा अर्थ स्वतःचं घर, स्वतःचे नातेसंबंध, इतरांचे नाही. ते दृष्टी तुमच्यावर टाकत आहे आणि तुमची दृष्टी त्यांच्यावर जात आहे. याला प्रत्यार्पण योग म्हटलं जातं किंवा अन्यान्य योग पण ज्योतिषशास्त्रात नाव ठेव आहे. असा योग आपल्याला एप्रिल महिन्यात होत आहे हे लक्षात घ्या. ज्यांचे विवाह मुलांचे अडले असतील, मुलींचे अडले असतील, त्यांनी नेहमी सकाळी स्नानविधी झाल्यावर, ज्यांचे विवाह थांबलेले आहे, मुलींचे असतील मुलांचे असतील, त्यांनी प्रथम दृष्टी ही आपण सासू सासरे असतील तर त्यांच्यावर, आई वडील असतील तर त्यांच्यावर, आणि नंतर ज्यांचे विवाह घरातील, मग तो मुलगा असो, मुलगी असो, नात असो, नाती असो, पंती असो, पंतू असो, त्यांच्यावर दृष्टी टाकावी. एप्रिल महिनाभर असं करा आणि मला रिझल्ट कळवा. पुष्कळशे लोक लाभ घेता आणि रिझल्ट कळवत नाही. लेखी कळवा. मी तर विनामूल्य मार्गदर्शन करतोय, तुम्ही 2 मिनिटाचं कार्य करत नाही. कार्य केल्याने तुम्हाला पण पुण्यप्राप्ती होणार आहे हे लक्षात घ्या. माझी मेहनत वाया नका जाऊ देऊ. धनुराशीवर पूर्ण दृष्टी टाकत आहे. याचा लाभ आपण किती घेता हे आपणावर अवलंबून असणार आहे. असे योग फार क्वचित येतात, इतरांना येत नाही. ते आपला एप्रिल 2026च्या महिन्यात येत आहे, लक्षात घ्या. किती उत्कृष्ट योग आहे. लाभ घ्यायचा की नाही हे आपल्या प्रकृतीवर, संस्कृतीवर, आपल्या मनावर, भावनेवर अवलंबून आहे. तसे बघितलं तर ढय्या साडेसाती आपणास आहे. आता ही ढय्या साडेसाती तुम्हाला कशी बुद्धी फिरवते आणि तुम्ही त्यातून कसे निसटतात हेच यावर अवलंबून आहे. बाहेर आपणास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. चुकीचा सल्ला जवळचेच लोक देणार आहे, त्यापासून आपण किती हुशार राहतात हे आहे. शासकीय तसेच कायद्याचे प्रश्न पण उपस्थित होणार आहे. कोर्ट कचेरीचे प्रसंगात सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक आहे, लक्षात घ्या. शनी वक्री आहे. वक्री म्हणजे वक्र दृष्टीने आपल्याकडे पाहत आहे. शनी दृष्टी साडेसाती, ढय्या साडेसाती, लक्षात घ्या. एखाद्या कोर्ट कचेरीच्या प्रसंगात अडकण्याची भीती, पोलीस ठाण्यात जाण्याचे प्रसंगसुद्धा येण्याची संभावना आहे. मागील काही प्रकरणं असतील तर ते सुद्धा उकरून निघण्याची संभावना याच्यात असते. मंगळ शनी कायद्याचे प्रश्न. शनी रवी कुटुंबातील अप्रिय ज्येष्ठ व्यक्तीला दवाखान्याचे पायऱ्या चढाव्या लागणार आहे. आपल्या घरामध्ये जे कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे आपण लक्ष द्यावं. त्यांना दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. बुद्धिजीवी कार्य करणारे शिक्षक, लेखक, संपादक, क्लासेस, अकॅडमी, लेखी काम करणारे सरकारी खाजगी नोकरवर्गात अतिउत्तम हा महिना असणार आहे. ज्वेलरच्या व्यक्तींना पण हा उत्तम असणार आहे. शेतकरी वर्गांना मात्र नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे. सर्वच नोकर वर्गात आपण जिथे कामे करी आहात तिथेच कार्यरत राहावे. दुसऱ्या ठिकाणी प्रयत्नसुद्धा करू नये. याच ठिकाणी आपणास पगारवाढ मिळणार आहे आणि पगारवाढीसाठी कुठलाही प्रयत्न आपल्याला करण्याची गरज नाही. आणि आपण इतरत्र जाण्याचं गेले तर पगारवाढीचा नुसता लोभ दाखवला जाईल, पण फसगत होण्याची संभावना आहे. मुले आपणापासून दूर जातील. पंचम भाव स्थान अशुभ कर्तरी योगात आहे. पंचम भाव म्हणजे संतती भाव, मुलाबाळांचा भाव हा अशुभ कर्तरी योगात असल्या कारणाने याकडे आपल्याला जातीने लक्ष द्यावं लागणार आहे. नाही तर हा कर्तरी योग काय करेल याविषयी प्रश्नचिन्ह मात्र भविष्य आपल्याला ग्रहयोग संकेत देत आहे. मुलांकडे आपण अधिकाधिक लक्ष द्यावे लागणार आहे. मुले आपले न कळत इतर चुकीचे मित्र परिवारात जाण्याचा धोका या ठिकाणी आहे. इतरत्र मित्रपरिवार काही अघटित घटना घडवतील आणि बोट आपल्याकडे दाखवले जाईल, यापासून मुलांनी सावध राहावं. मुले त्यांच्या कार्यात यश मिळवणार आहेत. संसारात आनंदाचे वातावरण राहणार आहे. स्वप्नात कुळदेवी येऊन आपणास काही प्रश्न विचारणार आहे. पहा ज्योतिषशास्त्र कसं अचूक जाणकार ज्योतिषी वर्तवतो. आता ही घटना प्रत्यक्ष आपल्याला अनुभवास येणार आहे. तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. माझं तर निवेदन करणार आहे. आपली कुळदेवी आपल्या स्वप्नात येणार आहे आणि आपल्याला प्रश्न विचारणार आहे.
ते सर्व कुटुंबियाविषयी. आता हा योग कसा सोडवणार आपण ते आपल्यावर अवलंबून आहे. शुभ दिनांक 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 22, 23, 26, 27, 28, 29, 30. अशुभ दिनांक 6, 7, 15, 16, 20, 21, 24, 25. उपासना. दर गुरुवारी सकाळी 10च्या आत प्रथम आईवडिलांचे नमस्कार, सुना असतील तर सासू सासऱ्यांचे नमस्कार, कुळदेवी कुळदेवताचे पूजन करावे. इतर कुठल्याही गोष्टीचे पूजन करू नये. पिवळी रंगाची वस्त्रे अधिकाधिक वापरावी. धनुराशी ही एक चांगली राशी असते. बृहस्पती यांचे देवता असते म्हणजे गुरुदत्त. गुरुदत्त हे आपण जर बघायला गेले तर माझे वडील पण एकमुखी गुरुदत्ताचे भक्त होते. पूजा अर्थात सर्वांची करायचे, परंतु ते कधीही इतर महाराजांच्या किंवा इतरांच्या मध्ये गेले नाही. ईश्वरावर त्यांची अढळ श्रद्धा होती आणि ते सत्यवचनी होते, वैद्यकीय होते आणि त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. 3 औषधाच्या पुढे आज घ्या आणि उद्या येऊ नका हे त्यांचं वचन असायचं. कुठलेही पैसा कमवण्याचं साधन त्यांनी बनवलं नाही. त्यांना घरसुद्धा घेता आलं नाही त्यांच्या आयुष्यात. सतत समाजाची सेवा, सतत दीन दुबळ्याची सेवा. अनेक लोक घरामध्ये औषधाला यायचे, मुलं बाळं जेवायची, ते पण जेवायचे. आमची आई करायची, आनंदाने करायची. पांढरं स्वच्छ धोतर, पांढरं स्वच्छ शर्ट, पांढरं स्वच्छ टोपी. आई अत्यंत गरीब स्वभावाची होती. काहीही तक्रार नव्हती, दागदागिन्याविषयी नाही, काही नाही, काही नाही. खूप प्रेम, माया आणि सत्यतेचं आईवडिलाचा वारसा मला लाभलेला आहे. मी कधीही माझ्या पत्नीला बघितलं नाही लग्नाच्या अगोदर आणि मला दाखवली पण नाही. लग्नाच्याच वेळेला 21 वर्ष वय होतं, काही समज नव्हती. आईवडिलांवर पूर्ण भरोसा होता. आईवडिलांनी माझं जे कल्याण केलं ते उत्कृष्ट पत्नी मला मिळवून दिल्याचं. त्यांचे उपकार याच्याने कधीही माझ्या फिटणार नाही ही गोष्ट. आपण आता 2026 एप्रिल महिना आहे, मकर राशीचं बघणार आहोत. मकर राशी शनी स्वामी आहे. शनी स्वामी असत असताना मात्र यांचा स्वामी झोपलेला असतो. निशाचरी ज्याला म्हटलं जाते. यांची कामं विलंबाने होतात. जी महत्त्वाची कामं आहे, जे उत्कृष्ट कामे आहे, ज्यांच्याविषयी यांची इच्छा आहे, ही कामे उशिरा होतात. अनेक वेळेला भाग्य यांच्या दाराशी येते आणि हे दार लावून झोपी गेलेले असतात. या अशा लोकांना दिवसात झोप जास्त येते आणि रात्री जागरण होते. हा झोपलेला शनी काय करेल हे सांगता येत नाही. हे एकावर विश्वास ठेवतात. सत्यवादी आहे पण एकावर विश्वास ठेवत असताना असत्य कृती करतात आणि मग असत्य कृतीचे परिणाम पुढे भोगावे लागतात अशा व्यक्तींना. यांच्या जीवन आयुष्यामध्ये कुटुंब वत्सलपणा ह्या लोकांमध्ये अधिक असतो. या मुलांमध्ये मुलींमध्ये अधिक असतो. कुटुंबासाठी कार्य करीत असतात. स्वतःला विसरून जातात. परंतु काहींच्या योगामध्ये प्रेमविवाह असला तर फसवल्याशिवाय राहत नाही आणि मग यांची संसाराची नौका कशी चालेल हा एक प्रश्न उभा राहतो पुढच्या जीवन आयुष्यामध्ये यांच्या. मी अनेकांच्या कुंडल्या बघितल्या मकर राशी व्यक्तींच्या, मुलींच्या, मुलांच्या. त्यांच्यामध्ये खास करून हेच बघता येते. घाईगर्दीत सौदा केला जातो आणि सौदा केला झाल्यावर रात्र उलटत नाही तोपर्यंत त्याची किंमत 4 पट होते. आपण फसलो जातो. 1 पटीत सौदा विकला गेला असतो. 3 पटीचं नुकसान, 4 पटीचं नुकसान हे करून घेतात.
सल्ला कोणाला विचारायची यांची इच्छा नसते. बरं, विचारतात ज्यांचा विषय जो नाही त्यांच्याशी हे विचारणा करतात. हे याच्यामध्ये खोड असते म्हटलं तरी चालेल. पहा, चांगुलपणाची राशी, यश देणारी राशी, राशी स्वामी निशाचरी शनी आहे. पण नुकतीच 7.5 निघून गेली आहे, पुढे येणारी आहे ढय्या. शनी स्वतःलाही सोडत नाही, दुसऱ्यालाही सोडत नाही, देवांनाही सोडत नाही, गुरूंनाही सोडत नाही, बापालाही सोडला नाही आहे. आणि ह्या असलेल्या निशाचरी योगामध्ये काय होईल एक प्रश्नचिन्ह आहे. वृश्चिक राशी जसे शेंडी तुटो पण परावलंबी तुटो एकनिष्ठ राहिलेली असते, तसे हे राहत नाही. प्रामाणिक असताना सुद्धा शब्दाच्या खेळात गुंतून राहतात आणि ते खोट्या शब्दाच्या विळवात त्यामध्ये ते कार्यरत राहतात. आणि मग मात्र खेळ हा डाव शनीचा सुरू होतो आणि खेळ सुरू झाल्यावर मग शनी आपल्याला आपल्या फासामध्ये अडकवल्याशिवाय राहत नाही. आज 7.5 नाही म्हणून आपल्याला ह्याची चिंता नाही, परंतु जेव्हा 7.5 येईल त्यावेळेला चिंता आहे. आणि हे 7.5 तुम्हाला जीवन आयुष्यामध्ये मुख्य टायमातच येणार आहे. लक्षात घ्या, ढय्या 7.5 मोठी 7.5 वर्षाची तेवढी त्रासदायक नाही, तेवढी 2.5 वर्षाची ढय्या 7.5 असते. हा अनुभव मला नुकताच आलेला आहे माझ्या पत्नीच्या निधनाच्या बाबतीत, हे सांगतो. आणि त्या अनुभवानं मी संशोधन करताना मला अनेक उदाहरणं आता आढळू लागलेली आहेत. म्हणून मकर राशीच्या व्यक्तींना माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की जेवढे तुम्ही प्रयत्न आहे तेवढे करावे. सत्यता प्राण जाय पर वचन ना जाय. असं असताना एप्रिल महिना हा आपणास आपल्या स्वभावाला वळण देणारा महिना आहे. आपला स्वामी ग्रह आपले कर्तव्यभावी विराजमान असून आपले कर्तव्यास भरघोस मदत करणारा योग आहे. परंतु आपले स्वामी ग्रहासोबत मंगळ हा ग्रह शत्रू ग्रह पण आहे, स्फोटक स्थिती पण निर्माण करणार आहे. एखाद्या वेळेस वाहन चालविताना RTO साहेब अडवतील, कागदपत्र आहे का, दंड ठोकातील. रोडवर कोणीच नाही आहे आणि कॅमेऱ्यामध्ये टिपले जाल किंवा इतरत्र काहीही होईल. आणि शनी मंगळाचा योग हा जीवनामध्ये उद्ध्वस्त करणारा योग असतो, स्फोटक योग असतो. आजही आपण हे इराणचं युद्ध चाललेलं आहे, अमेरिकेचं युद्ध चाललेलं आहे, याचा शनी मंगळच आहे. मारुतीच्या कुंडलीमध्ये बुधमंगळाचा योग सप्तमस्थानी विवाहस्थानी होता, विवाहाचा स्फोटक योग. शुक्र मृत्यूस्थानी होता, संसार नाही, विवाहित असून संसार नाही. पत्नी विवाह केला, निघून गेली जपजाप्या करता. मकरध्वज नावाचा मुलगा होता पण तोही कामास आला नाही, दुसऱ्याच्या सेवेमध्ये राहावं लागलं, स्वतःचं मन नाही. आज अशी क्रिया आहे की मृत्यू यांना घ्यावा लागतो. मृत्यूचं संकट टाळणारी जर देवता असेल तर ती फक्त मारुती असते. अनेक लोक सांगतात की मारुतीची मूर्ती देवघरात नको, तर मारुतीची मूर्ती असावीच. ज्यांनी लग्न केलं आहे तर स्त्रियांनी विवाहित स्त्रियांनी, कुमारिका स्त्रियांनी सुद्धा मारुतीमध्ये जाऊन दर्शन घ्यावं. आमच्या रावेरात घेतात, माझी पत्नी पण घेत होती. हे अविचारी लोक असतात, त्यांचा काही कुराग्रह झालेला असतो, तेच असे लोक व्यक्त करतात. शनीचं दर्शन पण घ्यावं. शनी पण विवाह केलेला आहे, शनी पण एका आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, म्हणून शनीचं दर्शन घ्यावं. शनी शिंगणापूरचं दर्शन मोकळं केलेलं आहे. तृप्ती देसाई यांना धन्यवाद. काही ठिकाणी अजूनही बोर्ड लागलेले आहे, शनी महिलांनी दर्शन घेऊ नका. शिरसाळ्याच्या मारुतीवर असं बोर्ड लागलेला आहे, तो महिलांनी मोकळा करावा. शत्रू आपले स्वामीसोबत स्वतःहून आलेला आहे हे लक्षात घ्या. याचा विचार आपण करावयास हवा, अन्यथा मनाप्रमाणे कार्य सफलता मिळणार नाही. यश मिळवण्यासाठीचा सहयोग ग्रह संकेत आहेत. मोठ्या प्रमाणावर आपण यश मिळवू शकणार आहात, परंतु स्वभाववृत्तीला वळण देणे हे अत्यंत गरजेचं आहे. चतुर्थ भावीचा शुक्र आपणास लोभात टाकणारा योग आहे.
जवळचे मित्र परिवार नातेसंबंधाचा विचार न करता आपण आपले बुद्धीप्रमाणे वादावर बोलावे वागावे. विद्यार्थी गणास प्रस्तुत एप्रिल 2026चा महिना जरा काळजीचा असणार आहे. आपण अविवाहित आहात तर आपले प्रेम प्रकरणे सुरू आहेत तर आपणास विवाह लवकर व्हावा असे वाटत असले तरी कुटुंबभावीचा शुक्र हा 6वा गुरु आपणास विवाह बंधनात अडकवू शकणार नाही. कर्तव्यभावी मंगळ शनीचा हा कायदेशीर अडचणी निर्माण करण्याची संभावना अधिक आहे, याकडे लक्ष द्यावे. शालेय कामासाठी शालेय साहित्यावर आपणाला भरपूर खर्च करावा लागणार आहे. कुणीतरी अनामिक व्यक्ती आपले कार्यात सतत अडथळे निर्माण करेल, यासाठी शोध घेऊन त्याचा विचार करावा. कलाकार, कलावंत, फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग, चित्रकार या सर्वांना आणि मेडिकल विद्यार्थी जे असतील त्यांना गुरु उत्कर्षाचा असणार आहे. मेडिकल, डॉक्टर, सिव्हिल इंजिनियर, पोलीस खाते, वीटकाम, बांधकाम करणे, खाजगी डॉक्टर यांना शनी हा कायद्याच्या समस्या निर्माण करणार आहे, हे लक्षात घ्यावे. शुभ दिनांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 11, 12, 13, 14, 15, 16, 20, 21, 24, 25, 28, 29, 30. अशुभ दिनांक 8, 9, 10, 17, 18, 19, 22, 23, 26, 27. उपासना, ज्यांचे आपणावर उपकार आहे त्यांचे उपकाराची परतफेड करण्यास सुरुवात करा. त्यांच्यावर सर्व इच्छा पूर्ण करावा. शनिवारी रात्री घरी राहावे. महत्त्वाच्या कामाला बाहेर जाऊ शकता. आता कुंभ राशी आहे. कुंभ राशीचा स्वामी पण शनी आहे. आपण मकर राशीचा स्वामी शनी पाहिला. कुंभ राशीचा शनी हा अत्यंत उत्कृष्ट आहे, उत्साहित आहे, कार्यरत आहे, आनंदी आहे, समाधानी आहे, स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे, स्वकर्तृत्ववान आहे. एवढं असताना हा शनी मात्र दुरागस्त अवस्थेत आला तर यांची बुद्धी विपरीत जाण्याची शक्यता पण असते. जेवढे हे सावध असतात तेवढेच हे बेसावध पण असतात. काही वेळेला स्वतःच्या बुद्धीचा उपयोग सोडून दुसऱ्याच्या बुद्धीचा वापर करून वागणे आत्मघाती ठरते. कुंभ राशीचा शनी हा अत्यंत स्वकर्तृत्वान पुढे जाणार आहे. माझे कुंभ रास आहे, सुरेश आहे. लात मारीन तिथे पाणी काढील, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. स्वकर्तृत्वावर मी सर्व संपत्ती गमावली. मुलांना दिली, सुनांना दिली, सुनांच्या नावावर केली, नातवांच्या नावावर केली, पंटूच्या पण करी. काही नव्हतं, फक्त माझ्याजवळ माझी पत्नी होती. 2 साड्याचा संसार, 2 परकराचा, 2 ब्लाऊजचा संसार, गळ्यात फक्त काळा दोरा, कधी सोन्याचे मणी नाही, काही नाही. निधनाच्या वेळी सुनांनी कपाट पाहिले तर त्याच्यात 1 रुपया निघाला नाही, 10 पैशाचं नाणं निघाले नाही, 1 ग्राम सोनं निघालं नाही. मुलांची 2 ज्वेलरी शॉप गावामध्ये मोठ्या प्रमाणावर असताना सुद्धा बेंटेक्सचं 20 रुपयाचं मंगळसूत्र घालणारी माझी स्त्री कधी ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही, कधी देशी तूप खाल्लं नाही, सगळं रेशनचं धान्य खाणारी. आणि सर्वात तिचं महत्त्व होतं की माझी मुलं मोठी व्हावी, माझे नातू मोठी व्हावी. एवढं असताना मात्र काही तिच्या इच्छा अपूर्ण राहून गेल्या. तथाकथित ते दुःख मी सोबत घेऊन जाणार आहे, कारण ती नाही आहे इथे. मी तिला जेवढं सांभाळलं, तिला कुणाकडनंही लाभ मिळाला नाही, कुणाकडनंही प्रेम मिळालं नाही. असते असे काचं नशिबी. आता हा कुंभ राशीचा स्वामी शनी हा आकाशाचे तारे तोडून आणण्याची ताकद यांच्यामध्ये असते. हात वर करत असताना मात्र हात रोखला जातो कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या ताब्यात असल्यामुळे. जे भाग्य मिळवायचं असते ते भाग्य मिळत नाही. शेतात बहरलेला शेत आहे, अचानक नैसर्गिक आपत्ती ते सर्व शेत झोपून जाते, जनावरं मरून जातात. काहीतरी कठीण प्रसंग येतो कोर्ट कचेरी कायद्याचा,
काही आजारपणाचा, दुर्धर आजाराचा. असं असताना याच कुंभराशी संसार दक्ष पण असतात, चांगल्या असतात, रोख असतात, सत्तेवर असतात, कोणाचा पैसाही बुडवत नाही. भाजी घ्यायची आहे, पैसे संपले, वांगे घ्यायचे अजून, वांगे घेतली ती बाई पण देणार आहे, भाजीवाली देते, पण हे लगेच घरी येतं आणि लगेच त्यांच्याकडे पैसे देऊन देतात. इतकी तत्परता दाखवणारे हे लोक आहेत. परंतु काहींच्या बाबतीत प्रश्नांकितही आहे. म्हणून हे प्रश्नांकित प्रश्न पुढे काय करतील हे कर्मगतीवर अवलंबून असते. एप्रिल महिना हा आपणास खास करून आपण जेवढे आर्थिक कार्य कराल त्या सर्व कार्यातून आपणास आर्थिक लाभ मिळणार आहे. योग्य असे ग्रहमान आपणास लाभत आहे. आपण आपल्या नियमित कार्यासोबत इतर नवीन कार्य जरी हाती घेतली तरी त्या कार्यात आपणास यश मिळणार आहे. त्यासोबत अधिक आर्थिक खर्च आपणास करावा लागणार आहे. शेतकरी वर्गास मात्र शेती कामासाठी मोठ्या प्रमाणावर आपणास खर्च करावा लागणार आहे. यावर्षी शेती कामासाठी वाढीव खर्च व या महिन्यात अधिक जरी आला तरी शेती कार्यातून आपणास मोठ्या प्रमाणावर लाभ देखील मिळणार असला तरी नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे. कुंभ राशी व्यक्तींनी मात्र संपूर्ण एप्रिल 2026चा महिना कायद्याला धरून आपण सर्व कामे करावे. प्रस्तुत महिना हा आपणास आपले सर्व कुटुंबियांना आनंद देणारा, समाधान देणारा, प्राप्ती करणारा असा आहे. मूल्य उन्नती करणारी आहे. पर्यटनानिमित्त आपण सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग अधिक आहेत. धनभावीचा शनी आपला स्वामी ग्रह आहे. यासोबत युती मंगळ करीत असल्याकारणाने आर्थिक व्यवहारात फसवणुकीचे योग आहे. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेच तुम्हाला फसवितात. अशी घटना घडण्याची संभावना आहे. पैशाचे व्यवहार करताना सोबत विश्वासू माणसे सोबत घ्यावी. विद्यार्थी वर्गास हा महिना आपणास यश मिळवून देणार असणार आहे. आपण विवाहित असाल तर या महिन्यात आपला विवाह होणार आहे. योग्य स्थळ येणार आहे. आपली इच्छा असेल तर शुभमंगल सावधान देखील होणार आहे. संतती इच्छुकांना आपल्या मनाप्रमाणे संततीचा लाभ होईल. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधीचा प्राप्त होईल. घरातील वृद्धांची काळजी मात्र आपण घेतली तर बरे होईल. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 26, 27 हे शुभ दिनांक आहे. अशुभ दिनांक 1, 2, 10, 11, 12, 24, 25, 28, 29, 30 हे अशुभ आहे. उपासना दर शनिवारी सूर्यास्तानंतर आपण शनी दर्शन घ्यावे. रात्री पश्चिम दिशेला लोखंडी दिवा त्यात तिळाचे तेल प्रज्वलित करावे. सुना असतील तर सासू सासऱ्याचा नमस्कार, मुले असतील तर आई वडिलांचे नमस्कार करूनच झोपी जावे. कुंभ राशीनंतर मीन राशी ही शेवटची राशी आहे. मीन राशीचा स्वामी गुरु पण आहे. धनुराशीचा स्वामी गुरु आहे. धनुराशी मध्यातली राशी आणि शेवटची राशी मीन गुरु, दोघंही गुरुमध्ये फरक आहे. मीन राशीचे लोक जेवढे प्रामाणिक असतात तेवढे असत्य बोलणारे पण असतात. पूर्वेला जायचं असेल पश्चिमेला जातो, गावाला जातील आणि आजाराला तुम्ही घरीच होतो असं सांगतील. आणि हे खोटं बोलणं यांचं कितपत असते आणि किती जणांची खरं बोलतात हा एक प्रश्न यांच्या जीवन आयुष्यात होतो. एखादं खोटं बोलणं तात्कालिक असेल, पण एका खोटं बोलण्याने कोणाला मानसिक त्रास होत असेल, त्याचं आर्थिक नुकसान होत असेल, त्याचा वेळेचा अपव्यय होत असेल तर त्याचा भोगही भोगावा लागतो मीन राशींना. आता 7.5 आहे, जरा बचके. आता पुन्हा 7.5 वर्षाने येणार असली तरी 2.5 वर्षाची 7.5 येणारच आहे. आणि आता तुमच्या हिशोबाला कर्मगतीचा हिशोब सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. जरा सावध राहा. समस्त स्त्री पुरुष, विवाहित अविवाहित, सर्व बालक बालिका या सर्वांना एप्रिल मास हा महिना आनंददायक समाधान देणार आहे. आपण प्रस्तुत एप्रिल 2026चे मासात कार्य कसे करणार आहात त्यावर यशापय यश अवलंबून असणार आहे. असं असताना आपण धान्य निवडताना आपण खडे कसे बाजूला फेकून देत असतो त्याचप्रमाणे आपण जी नको ती माणसे आपले जीवन आयुष्यात दूर करावीत
आपण या बाबतीत वाडवडिलांचे विचार ऐकावे व त्यांच्याप्रमाणे कार्यवाही करावी. मातृसंबंधित आपणास अधिक विचार करावा लागणार आहे. त्यासंबंधी आपण कार्य जे काही अपूर्ण असेल ते पूर्ण करावे. काही नवसगिवस बोलले असेल तर तो पूर्ण करण्याचा हा महिना आहे. आपल्या जीवनायुष्यातील जी काही इच्छा आता पाहावे तो सफल झालेली नाही, ती जी इच्छा सफल या वर्षात होणार आहे. पण त्यास वाडवडिलांचे आशीर्वाद असतील तरच. अवजड कामे करू नका, लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. वाहन शक्यतोवर चालवू नका. लांबवर प्रवास करणे या महिन्यात धोक्याचे ठरणार आहे. मूल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आपण एक भव्य दिव्य सामाजिक कार्य देखील संपन्न करणार आहात. पण या कार्यक्रमात काहींची नाराजी पण राहणार आहे. त्यांचे पडसाद देखील आपल्याला नकळत पडणार आहे. असे होऊ नये म्हणून आपण सावधान असावे. नोकर वर्गाचा अति उत्तम महिना, परंतु वरिष्ठ अधिकारी वर्गाची मर्जी आपण सांभाळावी. पौर्णिमा जवळपासला पैशाची अडचण भासणार आहे अथवा फसवणुकीच्या घटना देखील घडणार आहे. अमावस्या जवळपास मुखाचे अनारोग्य त्रस्त करणारे असणार आहे. महत्त्वपूर्ण वस्तूंची काळजी घ्यावी. या वस्तूतील अथवा या वस्तूत नादुरुस्त होतील, सावध असावे. शुभ तारखा, शुभ दिनांक 1, 2, 6, 7, 8, 9, 11, 12, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 28, 29, 30. अशुभ दिनांक 3, 4, 5, 10, 13, 14, 26, 27. उपासना. दर गुरुवारी आपल्या वेळेतून आई वडिलांसोबत जेवण करावे. गुरुवारी सकाळी 10च्या आत श्री दत्त दर्शन अवश्य घ्यावे. एकमुखी दत्त आपल्या कार्यजागी ठेवावा. आपल्याला वाडवडिलांचे जे काही कुळाचार आहे, कुळदैवत आहे, जे आचार विचार आहे, त्यांचे पूजन आपण अधिक करावे. इतर महाराजांच्या नादी लागू नये. महाराज काहीही देत नाही. 33 कोटी देवी देवता तुम्हाला अपूर्ण पडतात का, हा विचार तुम्ही मनामध्ये घ्यावा. सर्वप्रथम आपण आई वडिलांना, सासू सासऱ्यांना वंदन, नंतर परमेश्वराला चंदन आणि इतर कोणीच नाही. मात्र कुळदेवी, कुळदेवता, कुळाचार या आपण नेहमीच केलं पाहिजे. निधन झालेले पूर्वज जे असतील त्यांचे श्राद्ध वेळेवर नियमितपणे करायला हवे. माफी मागायला हवी. आपण कार्यालयामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपण जिथे आहात तिथे पूर्वजांचे फोटो जीवित असो, मृतावस्थेत असो, निधन झालेले असो, स्वर्गीय असो तरी लावावे. काहींचा समज असतो की जिवंतपणे फोटो लावू नये. जिवंतपणे वर्तमानपत्रात नेहमी फोटो येतात की नाही? पुढाऱ्यांचे फोटो येतात, नेत्यांचे मंडळीचे फोटो येतात, हार घाललेले फोटो येतात. शालेय विद्यार्थी आपल्या सर्टिफिकेटावर फोटो असतात. एखादं प्रशस्तीपत्र घेतानाचे फोटो तो बैठकीत लावतो. ते चालतात. वाडवडिलांचे का चालत नाही? काही मूर्खासारखे प्रश्न विचारता, का हो हे गेले का? अरे गेले काय विचारतो तू? तुला काही डोकं आहे का? जिवंत माणसाचे फोटो नाही लावत. पुढाऱ्यांचे, नट्यांचे तुम्ही घरामध्ये फोटो लावतात आणि वाडवडिलांचे फोटो लावण्यासाठी प्रश्न उत्पन्न करतात. हे सर्वांना माझं सांगणं आहे. असो, आजचा विषय इथेच संपवूया. माझे जे श्रोते असतील, नसतील किंवा आवडणारे प्रिय सर्वांना माझ्याकडून शुभ आशीर्वाद. सुखी व्हावे, संपन्न व्हावे, लक्ष्मीवंत व्हावे, आरोग्य संपन्न व्हावे, दीर्घायुषी व्हावे, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, असा माझा आशीर्वाद आहे. हे कार्य, याच्यातील 75% भाग माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा होता आणि म्हणूनच त्यांचे हे कार्य मी सुरू ठेवले असल्याकारणाने त्या पण आपल्याला स्वर्गातून शुभ आशीर्वाद देतच आहे. असो, माझे विचार आपल्याला आवडत असतील तर शेअर करावे. माझी भेट असेल तर अगोदर मोबाईल करावा. आदल्या दिवशी करताना तुम्ही दुसऱ्या दिवशी येत नाही. मला बऱ्हाणपूरचा अनुभव आत्ताच आला आणि मी त्या दुसऱ्या दिवशी मी विनाकारण अडकून पडलो. तर असं करू नये म्हणून मी आता विचार ठेवलेला आहे, जे निघत असतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, अन्यथा मी निघून जाईल. कारण मला इतरांची पण सेवा करायची असते, मार्गदर्शन करायचे असते, कौटुंबिक माझे वैयक्तिक कार्य असते.
माझ्याकडे नोकर चाकर नाही, सहाय्याला कोणी नाही. मला स्वतःची कामे करावी लागतात. दवाखान्यात जावं लागते, मेडिकल आणावं लागते, तपासण्या कराव्या लागतात, वही पुस्तकं, काही शास्त्रार्थ पंचांग वगैरे ग्रंथ काढावे लागतात. अशा तऱ्हेने मी व्यस्त असतो. मी सकाळी पहाटे 4ला 5ला उठतो. 9 वाजेला कार्य सुरू होऊन जाते. पहाटे काही काम पण असते, ते पण उरकून घेतो. आणि तुमचे व्हिडिओसाठी व्हिडिओ मी तयारच असतो. मला सहाय्यभूत आहे राहुल नरेंद्र पाटील, मेकॅनिकल, सोनवणे कालिका माताजवळील आसोदा रोडवरील लीलाधर सोनवणे, अनिल बापना ज्वेलर्स, असे अनेक व्यक्ती मला सहानुभूत आहेत. असो, राजश्री मोहन जडिये शिरपूर, माधुरी सुरेश पाटील नाशिक, सरिता नेमाडे चिनावल आणि खिलवती अभोडा, अशा अनेक मुली ज्या आहेत त्या मला नवीन विचार सांगतात, सुचवतात, माझं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा मी ऋणी आहेच. पुष्कळ लोक असे आहेत. धनराज डॉक्टर अंतुर्लीचे, यांचं सहाय्य आहे. धुरखेड्याचे सदाशिव पाटील यांचं पण मला सहाय्य आहे. अनेक लोकांचं सहाय्य आहे, ज्ञात अज्ञात लोकांचं. असो, आजचा विषय आपण जो घेतला तो एप्रिल 2026 भविष्यवाणीचा. ज्यांना यंत्रसिद्धी असेल मागवायचे त्यांनी मागून घ्यावी. असो, सर्वांना आशीर्वाद.